कंटेंट कोणाला मिळतो आणि कशासाठी मिळतो, आपल्याला रियूज कंटेंटमुळे आपलं चॅनल रिजेक्ट होतो, तर चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आहे प्रतीक्षा. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आज जाणून घेऊया की रियूज कंटेंटमुळे चॅनल रिजेक्ट होतात, तर ते रियूज कंटेंट कोणाकोणाला मिळतात. तर रियूज कंटेंट हा कोणाला मिळतो, जसं तुम्ही दुसऱ्यांची क्लिप उचलून तुम्ही आपल्या व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्ही अपलोड करता, काही एडिटिंग न करता किंवा व्हॉइस चेंज न करता डायरेक्ट जसा तसा व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड करता, तर हा येतो रियूज कंटेंट मध्ये. तसंच तुम्ही जसं आता गुगल वरून कोणती क्लिप घेतली आहे, ती साधी 15 सेकंदाची असेल तरी पण 15 सेकंद असो 10 सेकंद असो, ती तुम्ही गुगल वरून घेतली आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही म्युझिक ऍड केलं, त्याच्याच नंतर तुम्ही तुमचा व्हॉइस वगैरे देता, तोही रियूज कंटेंट मध्ये येतो. तसंच तुम्ही जसं आता कुठे शूट केलेलं आहे, आता तुम्ही तुमच्या मोबाईल वरून तुमचा कॅमेरा ओपन करून तुम्ही शूट केलेला आहे, कुठे गेले आणि तिथे शूट केलं आहे, 10 मिनिटाची क्लिप असो या अर्ध्या तासाची क्लिप असो, पण तुम्ही म्युझिक लावली, ती दुसऱ्या वेबसाईट वरून लावली असेल म्युझिक, तर तोही रियूज कंटेंट मध्ये येणार. तर रियूज कंटेंट मध्ये का बरं, कारण तुमचा जो म्युझिक आहे ते दुसऱ्या वेबसाईट वरून तुम्ही घेतलेली आहे. जर तुम्हाला तिथे म्युझिक लावायची असेल तर युट्यूबच्याच वेबसाईट वरून तुम्हाला युट्यूबच्या त्या लायब्ररी मधूनच म्युझिक घ्यावा लागतो, किंवा तुम्हाला जर व्हॉइस लावायचा आहे तर युट्यूबच्या लायब्ररी मधूनच तुम्हाला व्हॉइस वगैरे घ्यावं लागतो. जर तुम्ही बाहेरच्या वेबसाईट वरून व्हॉइस घेता किंवा म्युझिक घेता तर तुमचं चॅनल हे 100% रियूज कंटेंट मध्ये येणार. आता जसं एक्झाम्पल, आता माझं कसं झालंय, मला चॅनल ओपन करून 4 महिने झालेले आहे, पण माझं चॅनल 3 महिन्यामध्ये मी युट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण कम्प्लीट केला होता. माझे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटेचा वॉच टाइम मी 3 महिन्यामध्ये कम्प्लीट केलेला आहे. पण काय झालेलं आहे, जेव्हा मी मॉनिटायझेशनला चॅनल माझं पाठवलं, तेव्हा तो दुसऱ्या दिवशी मला मेल आला की तुमचं रियूज कंटेंट मुळे रिजेक्ट झालं. आता रियूज कंटेंट मुळे रिजेक्ट झालं, तर आता रियूज कंटेंट तर मी माझेच सर्व व्हिडिओ होते, माझाच फेस होता, माझाच आवाज होता, तर मग रियूज कंटेंट मुळे कसं येऊ शकतो. तर मी बरंच म्हणजे सर्च केलं, त्यानंतर मग मी त्यांना दुसऱ्या दिवशी मी अपील केला. तो मी अपील व्हिडिओ बनवला आणि त्यांना रिअप्लाय केला. मग त्यांना मी पाठवल्यानंतर मला परत मेल आला की तुमचं रियूज कंटेंटच आहे. मी त्यांना परत चेक करायला सांगितलं, पण तिकडून मला रिप्लाय आलाय की तुमचं चॅनल म्हणजे तुमची जी व्हिडिओ आहे ते रियूज कंटेंट आहे. आता रियूज कंटेंट युट्यूब टीम आपल्याला कधी सांगत नाही की तुमचं कोणत्या व्हिडिओवर तुमचं रियूज कंटेंट आलेला आहे, किंवा कोणत्या व्हिडिओ किंवा कोणती म्हणजे तुमचे शॉर्ट व्हिडिओ असेल, लॉंग व्हिडिओ असेल, तर तुम्ही ज्याच्या म्हणजे कोणत्या व्हिडिओवर तुम्हाला रियूज कंटेंट आहे हे युट्यूब टीम कधी सांगत नाही. ते तुम्हाला शोधावं लागतो. तुमचा कोणता व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यांच्या वेबसाईट वरून घेतलेला आहे, किंवा तुम्ही म्हणजे तुमचा फेस असेल, तुमचं ऍक्शन असेल, पण तुम्ही दुसऱ्या वेबसाईट वरून कोणाचा आवाज घेतलेला असेल, तर हे तुम्हाला शोधावं लागतं. युट्यूब टीम तुम्हाला कधी सांगत नाही. तर त्याच नंतर मग मी 4 ते 5 दिवस खूप सर्च केलं की का बरं माझे कोणते व्हिडिओ आले असेल रियूज कंटेंट मुळे. मी एक एक करून पूर्ण व्हिडिओ चेक केले, पण मला काही समजलं नाही, कारण मी जे पण व्हिडिओ बनवले ते माझे स्वतःचे होते आणि असं मी दुसऱ्यांच्या वेबसाईट वरून वगैरे काही घेतलं नाही. त्यानंतर मग मी खूप म्हणजे सर्च केलं, त्यानंतर मला कळलं की माझे जे शॉर्ट्सचे व्हिडिओ आहे ते रियूज कंटेंट मुळे आले आहे. आता मी जेव्हा युट्यूब चॅनल ओपन केलं, तर मी युट्यूब बद्दल थोडीफार माहिती घेतली होती की तुमचा फेस, तुमची ऍक्शन असेल तर तुमचं म्हणजे व्हॉइस कोणाचाही असेल तरी चालतो, तो रियूज कंटेंट येणार नाही किंवा कॉपीराईट येणार नाही. तर मग मला असंच वाटलं, पण माझ्या लक्षात हे नाही आलं की तुम्हाला बाहेरच्या वेबसाईट वरून नाही घ्यायचं आहे, तुम्हाला युट्यूबच्या लायब्ररी मधूनच घ्यायचं आहे. तर ही कल्पना माझ्या डोक्यात आली नाही, त्यामुळे माझं चॅनल रिजेक्ट झालं. मी काय केलं आहे की मी जे शॉर्ट्स बनवले आहे, शॉर्ट्स व्हिडिओ जे माझे आहेत, तर फेस माझा आहे, ऍक्शन माझी आहे, फक्त व्हॉइस मी फेसबुक वरून घेतलेला आहे. त्यामुळे माझं चॅनल रिजेक्ट झालेलं आहे. म्हणजे ते झालं तरी दुसऱ्या वेबसाईट वरून झालेलं आहे. मला ते युट्यूबच्या लायब्ररी मधूनच तो म्हणजे व्हॉइस घ्यायचा होता, ऍक्शन आणि फेस माझा असता तरी चाललेला असता, पण व्हॉइस हा युट्यूबच्या लायब्ररी मधून घ्यायचा होता. तर ते माझ्या लक्षात आलं नाही, त्यामुळे माझं चॅनल झालं आहे रिजेक्ट रियूज कंटेंट मुळे.
म्हणून माझं म्हणजे जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणून तुम्ही ही चुकी करू नका. तुम्ही दुसऱ्यांचा व्हिडिओ स्वतःच्या चॅनलवर अपलोड करू नका. तुम्ही स्वतःचा व्हिडिओ बनवा, तुम्ही आणि स्वतःचे कंटेंट बनवा आणि तोच तुम्ही अपलोड करा. किंवा तुम्ही गुगल वरूनही कोणता व्हिडिओ, कोणती क्लिप घेता, 10 सेकंदाची क्लिप घेत असेल तर असं करू नका, कारण तो रियूज कंटेंटमुळे तो रिजेक्ट होणार. कारण कसं आहे की आपण भरपूर मेहनत करते. आता जसं माझं चॅनल 3 महिन्यामध्ये मी ग्रो केलेलं आहे, तर मी भरपूर मेहनत केली आहे आणि माझे म्हणजे सबस्क्रायबर पण 1500च्या वर कम्प्लीट झाले होते आणि माझं वॉच टाइम पण 4 ते 5 हजार कम्प्लीट झालेला होता. म्हणून मी खूप मेहनत केली, पण माझं रियूज कंटेंटमुळे ते रिजेक्ट झालं आहे. तर खूप जास्त वाईट वाटतं आपल्याला त्यावेळेस. म्हणजे इतका मनस्ताप झाला की मला तेव्हा का बरं मी आणखी थोडं का बरं अभ्यास नाही केला युट्यूबचा, थोडं सर्च का बरं नाही केलं. ह्या छोट्याशा कारणामुळे माझं चॅनल रिजेक्ट झालेलं आहे. म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की जे माझ्यासोबत झालंय ते तुमच्यासोबत व्हायला नको. जे न्यू युट्यूबर आहेत ते खूप मेहनत करतात. कोणीच असं नाहीये की बिना मेहनतीचं युट्यूबर बनतात. आपण जे छोटे क्रिएटर आहोत खूप मेहनत करतो. हर गोष्टी आपण युट्यूबला सर्च करतो, कशामुळे काय होणार, कशामुळे आपलं चॅनल सेफ राहणार, ह्या गोष्टी वगैरे भरपूर आपण सर्च करतो. पण माझ्या एका चुकीमुळे माझं चॅनल रिजेक्ट झालं. आता जसं शॉर्ट व्हिडिओ मध्ये माझे असे 100 व्हिडिओ आहेत, पण ते 100 मधून 50 व्हिडिओ असे आहेत, तर मला किती वाईट वाटत असेल. त्यामध्येही मी मेहनत केलेली आहे. जसं मी व्हॉइस दुसऱ्यांचा होता, पण ऍक्शन, फेस आणि व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर एक व्हिडिओ बनवायला आपल्याला भरपूर वेळ लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो, त्यानंतर तो खूप मेहनत जाते आपली. म्हणून मी माझा एक्सपिरियन्स सांगते की तुम्ही असं काही करू नका. रियूज कंटेंटमुळे रिजेक्ट होतो. तसंच आता युट्यूब म्हणजे युट्यूब ते इतके म्हणजे स्ट्रिक्ट झालेले आहे. युट्यूबर म्हणजे बनणं खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे. अगोदर होऊन जात होते आणि जास्त पॉलिसी नव्हते, पण आता पॉलिसी भरपूर स्ट्रिक्ट झालेले आहे की तुम्ही म्हणजे थोडस जास्त लक्ष देऊन व्हिडिओ बनवा किंवा आपली चुकी नाही झाली पाहिजे. आपण नाहीतर काय होतं की डायरेक्ट आपलं चॅनल डिलीटही केलं जातं. म्हणून माझी एकच रिक्वेस्ट आहे सर्वांना की म्हणजे जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत झालं नाही पाहिजे. हा माझा व्हिडिओ जे नवीन क्रिएटर्स आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणून मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केलेला आहे. आणि जसं ऑडियन्सचं म्हणायचं झालं तर सर्व ऑडियन्सला खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही मला खूप प्रेम दिलं, मला सपोर्ट केला. कारण माझं 3 महिन्यामध्ये चॅनल ग्रो झालं तर ते तुमच्याचमुळे झालेलं आहे. ऑडियन्सने मला सपोर्ट केला, त्यामुळे म्हणजे मी हा युट्यूबचा क्रायटेरिया कम्प्लीट करू शकली. म्हणून सर्वांना खूप खूप धन्यवाद अगोदर. आणि जी मी चुकी केली ती तुम्ही कोणी चुकी करू नका, हेच माझं म्हणणं आहे. यासाठी मी आज खास व्हिडिओ बनवलेला आहे. आणि सर्व ऑडियन्सला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. असाच मला सपोर्ट करत राहा, असंच माझं चॅनल ग्रो होत राहणार. आणि मला माझे जे व्हिडिओ आहे ते स्किप न करता बघत राहा, हेच सर्वांना विनंती आहे. ओके, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.